यशोदा मल्टीकेअर हॉस्पिटलमध्ये सोनपेठ शहरातील पहिली हिस्टेरेक्टॉमी शस्त्रक्रिया यशस्वी. गुंतागुंतीच्या आजारावर स्थानिक पातळीवरच यशस्वी उपचार, रुग्णांची प्रकृती स्थिर. सोनपेठ स्थानिक आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक टप्पा गाठत सोनपेठ शहरातील यशोदा मल्टीकेअर हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच हिस्टेरेक्टॉमी गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. गंभीर वैद्यकीय समस्येनं त्रस्त असलेल्या एका महिला रुग्णावर ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या रुग्णाची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याचं वैद्यकीय पथकाकडून सांगण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला रुग्ण ही गेल्या अनेक महिन्यांपासून गर्भाशयातील ॲडिनोमायसिस आणि पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज PID या अत्यंत तीव्र वेदनादायी आणि गुंतागुंतीच्या आजारांनी ग्रस्त होती. वैद्यकीय भाषेत या आजारात गर्भाशयाची सूज आणि संसर्ग वाढल्यामुळे रुग्णाला असह्य त्रास सहन करावा लागतो. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांच्या टीमनं शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर अमोल मोरे MBBS MS आणि डॉक्टर उमाकांत राठोड MBBS DGO यांच्या नेतृत्वाखाली ही प्रदीर्घ शस्त्रक्रिया पार पडली. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान डॉक्टर शबीन मॅडम ॲनेस्थेसिओलॉजिस्ट यांनी भूल देण्याचं आणि रुग्णाचे अवयव नियंत्रित ठेवण्याचं महत्त्वाचं काम पाहिलं. डॉक्टर रमाकांत राठोड MBBS MD रेस्पिरेटरी मेडिसिन आणि श्वसन आणि आपत्कालीन वैद्यकीय सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळली. रुग्णालयातील अनुभवी नर्सिंग स्टाफ आणि OT टेक्निशियन्स यांच्या संयुक्त समन्वयामुळे शस्त्रक्रिया कोणती गुंतागुंत न होता सुरक्षित पार पडली. सोनपेठ तालुका व परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांना आजवर अशा प्रकारच्या मोठ्या शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजारांवरील उपचारासाठी परभणी, परळी, लातूर किंवा नांदेड यांसारख्या 150 ते 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोठ्या शहरांमध्ये धाव घ्यावी लागत असे. ऐनवेळी प्रवासात होणारा वेळ, वाहतुकीच्या अडचणी आणि आर्थिक भुर्दंड यामुळे रुग्णाचे व त्यांच्या नातेवाईकांचे मोठे हाल होत असत. स्थानिक पातळीवरच अशा अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्यानं आता नागरिकांचा प्रवास आणि वेळ वाचण्यास मोठी मदत होणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर उमाकांत राठोड यांनी सांगितलं की तालुक्यात अनेकदा हृदयविकार किंवा श्वसन संस्थेशी संबंधित गंभीर समस्या उद्भवल्यास रुग्णांना तातडीनं उपचारासाठी दूरवर न्यावं लागत होतं. ही बाब विचारात घेऊन रुग्णालयात श्वसन रोग आणि तातडीच्या उपचारांसाठी डॉक्टर रमाकांत राठोड हे आता पूर्ण वेळ सेवेत दाखल झाले. स्थानिक नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि दर्जात्मक वैद्यकीय सेवा पुरवणं हाच यामागील मुख्य उद्देश असल्याचं स्पष्ट करण्यात आला आहे. नमस्कार, मी डॉक्टर उमाकांत राठोड, यशोदा मल्टीकेअर हॉस्पिटल सोनपेठ येथे स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करत आहे. एक 42 वर्षाची महिला आपल्या इथं आलेली होती. तिला पाळीमध्ये म्हणजे कपडा जो जातो पाळीमध्ये आपला कपडा तो 20 नॉर्मलतः तो कपडा 2 ते 3 दिवस जातो महिलांमध्ये, पण त्या लेडीजला एक 20 ते 25 दिवस कंटिन्यू रक्तस्राव होत होतं. मग त्याच्यासाठी आपण त्यांना सोनोग्राफी करायला लावली. त्याच्यानंतर त्या सोनोग्राफीमध्ये असं निदर्शनास आलं की पेशंटला युट्राइन ॲडेनोमायसिस म्हणतात त्याला, आणि PIDचा त्रास होता, म्हणजे पांढरा कपडा पण जात होता. तर त्यासाठी आपण सोनोग्राफी एक 10 दिवसाखाली सोनोग्राफी केलेली होती. आणि तिला युरिन इन्फेक्शन बी होतं, म्हणजे लघवीच्या पिशवीवर सुद्धा सूज आलेली होती PID सारखं झाल्यामुळं. मग त्यासाठी आपण त्यांना पहिले एक 10 दिवसांच्या गोळ्या देऊन त्यांचं इन्फेक्शन कमी केलं आणि 2 दिवसाखाली आपण पेशंटला इथं ॲडमिट ठेवून आज 2 ऑगस्ट रविवारी आपण पेशंटचं ॲब्डॉमिनल हिस्टेरेक्टॉमी म्हणतो, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण त्यांचे ओव्हरी प्रिझर्व केलेले आहेत, म्हणजे जे अंडाशय असतात लेडीजचे, कारण ते कमी वयामध्ये काढल्यानंतर त्यांना हाडं ठिसूळ होणे किंवा शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता होणे ह्या गोष्टी होतात, म्हणून आपण त्याचे ओव्हरी प्रिझर्व करून फक्त त्यांची जी गर्भपिशवी असते ती गर्भपिशवी आणि ट्यूब काढून टाकलेले आहेत. आणि आता पेशंट स्टेबल आहे. यामुळं पेशंटला जे भविष्यात जे रक्तस्राव होऊन त्यांचं रक्त कमी झालं असतं किंवा समोर जाऊन काही केसेसमध्ये, खूप मायनर केसेसमध्ये ह्या गोष्टीचा परिणाम कॅन्सरमध्ये होतो, त्याच्यासाठी ती पिशवी काढून आपण टाकलेली आहे. आणि यामध्ये आपल्याला परभणी जिल्ह्यातून जीवन हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अमोल मोरे सर हे आपल्या मदतीसाठी आलेले होते. तसेच समीना मॅडम ॲनेस्थेसिस्ट हे सुद्धा आपल्याकडे आलेले होते. आणि आपले जे मेडिसिनचे तज्ज्ञ आहेत, ICUचे तज्ज्ञ डॉक्टर रमाकांत राठोड यांनी फिटनेस देऊन मॉनिटरिंग चांगल्या प्रकारे केल्यामुळे हे जी शस्त्रक्रिया आहे ॲब्डॉमिनल हिस्टेरेक्टॉमी ती आपण चांगल्या रीते पार केलेली आहे आणि पेशंट आता स्टेबल आहे. जे पेशंट परभणी असतील, परळी असतील, लातूर, नांदेड अशा ठिकाणी पेशंटची जी पळापळी होत आहे आणि हा ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागातील नागरिकांना पेशंट कुठं न्यावा कुठं नाही असा प्रश्न निर्माण पडलेला आहे. तर आपल्या इथं कोणत्या अशा फॅसिलिटी जेणेकरून आपल्याला त्यांना देता येते? आता आपल्या इथं मेन म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिझेरियन सेक्शन, ज्या पेशंटला खरंच गरज आहे सिझेरियन सेक्शनची, त्या पेशंटसाठी सिझेरियन सेक्शनची 24 घंटे उपलब्धता आपल्या इथं आहे.
दुसरी गोष्ट, ज्या पेशंटला गर्भाशयाच्या पिशवीचे काही आजार आहेत, समजा काही फायब्रॉइड आहे, गर्भपिशवीवर गाठी आहेत किंवा पॉलिप आलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं ऑपरेशन करण्याची सोय आपल्या यशोदा मल्टीकेअर हॉस्पिटल इथे आहे. दुसरी गोष्ट, आपल्या इथं डॉक्टर रमाकांत राठोड MBBS MD रेस्पिरेटरी मेडिसिन हे आल्यामुळं जे पेशंट खरंच ज्यांना गरज म्हणजे होती इथं, काही आपण तुम्ही काही काळामध्ये पाहिलेलं असाल की आपल्या इथे अटॅक आलेले पेशंट वाटेतच कुठेतरी समोरच्या रेफरिंग हायर सेंटरवर पोहोचायच्या अगोदरच डेथ झालेली आहे. त्याच्यासाठी त्या सगळ्या गोष्टीची सुविधा आपण एकाच छताखाली यशोदा मल्टीकेअर हॉस्पिटल इथे चालू केलेली आहे. आणि जी आपल्या इथं जे बी आहे, आपल्या भागातल्या लोकांची अफोर्डिंग कॅपॅसिटी बघून, म्हणजे त्यांची पेईंग कॅपॅसिटी बघून एकदम जे जिल्ह्याच्या ठिकाणी जे रेट आहेत त्याच्या खूप कमी प्रमाणात रेटमध्ये घेऊन, म्हणजे पैशामध्ये, आणि काही काही गरजू व्यक्तींना तर आपण फक्त मेडिकल आणि लॅबचा चार्जेस घेतो, जे आपल्याला खर्च लागतो. आणि ज्या पेशंट आणि नॉर्मल डिलिव्हरी जी पहिल्यांदा आहे, जिला टाक्याची गरज आहे किंवा दुसऱ्यांदा टाक्याची, तिला आपण 8 ते 10 हजारामध्ये नॉर्मल डिलिव्हरी करून देत आहोत. आणि ज्यांना टाक्याची गरज पडत नाही त्या पेशंटला आपण 6 ते 8 हजारामध्ये नॉर्मल डिलिव्हरी करून देतो. आणि पहिल्यांदा गरोदर पण असणाऱ्या ज्या पेशंटला सीझरची गरज आहे त्याचं 30 हजारामध्ये त्याच्यामध्ये मेडिकल आलं, लॅब आलं आणि बाकी सगळा हॉस्पिटलचा खर्च येऊन 30 हजारामध्ये आपण ते करत आहोत. आणि जे दुसऱ्यांचा सीझर आहे किंवा जे कॉम्प्लिकेटेड सिझेरियन सेक्शन आहे त्यावेळेस आपण 35 ते 40 हजारापर्यंत पूर्ण मेडिकल आणि लॅबचे त्या पेशंटला चार्ज आकारतो.